गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज की नाही टिफिन वगैरे केले आणि त्यानंतर म्हटलं चला आज मला ना किचनची क्लिनिंग करून घ्यायची होती. तसं तर चिमणी असल्यामुळे की नाही मला बरं पडतं. खूप जास्त चिकटपणा किंवा मग जास्त फोडणीचं म्हणजे असं वरती खराब होत नाही. वरचे जे कपाट वगैरे आहेत त्या ठिकाणी. पण ही आजूबाजूची जे शेल्फ आहेत ना ते ओपन आहेत. त्यांना काही असं डोर वगैरे नाही, छोटे-छोटे शेल्फ. तर त्या ठिकाणी की नाही जे मी छोट्या-छोट्या बॉटल ठेवते, भरण्या ठेवते काचेच्या, तर त्या थोड्याशा तेलकट होतात. पण लागलीच काही होत नाही. 2-3 महिन्यातनं एकदा त्यांना क्लीन करायला लागतं. बऱ्याच दिवसांपासून विचार करत होते, म्हटलं हे क्लीन करून टाकूया आणि त्याच्या खाली की नाही असे न्यूजपेपर मी टाकून देत असते. तर खालचा जो पोर्शन आहे ना तो पण चिकट होत नाही. मग पुढच्या वेळी आपल्याला साफ करायला, क्लिनिंग करायला सोपं पडतं. मग आता सगळं आवरून घेतलंय हा इकडची बाजू आणि त्यानंतर पूर्ण किचन ओटा सुद्धा मला घासून घ्यायचा होता. कारण व्हाईट कलरचा असल्यामुळे की नाही कधीतरी असे शिंतोळे कसलेही म्हणा, फोडणीचे म्हणा किंवा मग पाण्याचे जरी असले ना तरी पण ते खराब होत राहतं. त्यामुळे म्हटलं चला इकडची जी बाजू आहे त्या ठिकाणी मी मिक्सर ठेवत असते आणि मिक्सरच्या ठिकाणी सुद्धा जरी व्हिडिओ दिसत नसलं तरी पण बरेचसे डाग वगैरे पडलेले असतात. तर आता इकडची बाजू स्वच्छ करून घेते म्हटलं. त्या बाजूला मी पाणी वगैरे मारून ठेवलं म्हणजे मग नंतर मला थोडंसं बरं पडेल क्लीन करायला. तर आता इकडची बाजू चिमणीच्या आजूबाजूला दोघंकडे शेल्फ आहेत आणि इकडची बाजू की नाही खूप जास्त खराब होत नाही. कारण मी हा जो गॅस आहे ना इकडची शेगडीचा उजव्या हाताचा तो जास्त काही वापरत नाही. मी डाव्या बाजूचा शेगडीचा गॅस जास्त वापरते. तर म्हटलं चला मग आता क्लीन करून घेऊया. तिकडचीच बाजू फोडते तिकडे म्हणजे भाज्या वगैरे मी तिकडच्या शेगडीवर करते. त्यामुळे की नाही जास्त मग तिकडे फोडणीचं तडका बसतो आणि मग तिकडे थोडंसं तेलकट जास्त होतं. तर म्हटलं चला आता इकडचं पण काढून घेऊया आणि क्लीन करून घेऊया म्हटलं. तर वरचे कपाट्यांमधले जे डबे वगैरे आहेत, सामान आहे ते काही मी काढलं नाही कारण ते खराबही नव्हतं झालेलं आणि आता मध्येच मी आवरलेलं होतं. तर म्हटलं आता 1-2 महिन्यांनी काढलं तरी चालणार आहे म्हणून हे वरच्या वर जे जास्त खराब होतं ना तेच मी आता क्लीन करायला घेतलं होतं. आणि कपाटं वगैरे वरची ती फक्त मी एक लिक्विडच्या पाण्याने स्वच्छ करून घेणार होती. म्हणजे एक तेलकट बारीक असा लेयर आलेला असतो ना तर तो निघून जातो आणि कपाटाला छान अशी चकाकी येते. ते झालं त्यानंतर ट्रॉल्या पण हात बोट लावून येता जाता आपल्याला उघडायलाच लागतात त्या प्रत्येक गोष्टी घेण्यासाठी. त्यामुळे या समोरच्या ट्रॉल्या पण खूप खराब झाल्या होत्या. पण म्हटलं आता काढलंच आहे सगळं आवरायला तर मग मी सगळ्याच ट्रॉल्या व्यवस्थित पुसून घेतल्या. आणि एक चुरणांचं एक औषध पण आणलेलं आहे मी, लिक्विडच आहे ते स्प्रेमध्ये. तर ते पण मी आता मारणार आहे कारण मला 1-2 चुरडं पण दिसायला लागलेली आहेत आणि ते आता बाहेरून येतात की आता फर्निचरमुळेच होतात ते ते काही लक्षात येत नाहीये. पण ते बघितल्यावर ना खूप घाण वाटतं आणि मग म्हटलं 1-2 दिसले तर मग ते होणारच असतं. त्यामुळे म्हटलं आताच काहीतरी केलेलं बरं पडेल. आता मी मागच्या वेळेस की नाही कापूर वगैरे असं मी ठेवलेलं होतं, डांबर गोळ्या असं काही काही मी करून बघितलं होतं. पण त्याच्याने की नाही थोडे दिवस ते येत नाही आणि पुन्हा नंतर यायला लागतात. मग म्हटलं आता त्याचं काहीतरी परमनंट असं सोल्युशन काढायला लागेल म्हटलं. मग म्हणून मी एक स्प्रे आणलेला आहे. तोच मी आता सगळं आवरून झाल्यानंतर मध्ये मारून देणार आहे. म्हणजे मी रात्रीच्या वेळी मारणार आहे त्याला. कारण ना त्याचं खूप असं वेगळाच असा उग्र वास येतो आणि तो नकोसा होता आपल्याला किचनमध्ये. मग म्हटलं जेवणाच्या पदार्थांना वगैरे पण लागू शकतो तो वास म्हणून मग मी की नाही सगळं क्लीन झाल्यावर सगळं फ्रीजमध्ये ठेवून दिल्यावर मग रात्री मारणार होते. आता इकडे किचन ओटा गॅस सगळं क्लीन केलं आणि ही जी समोरची पट्टी ना ती पण जरा काळवंडली होती ती पण पुसून घेतली आणि त्यानंतर मग काय हा फ्रीजचा डोलारा माझा तो पण म्हटलं चला आवरून घेऊया. आता आतमध्ये तर मला आवरायचं आहे ते ते मी उद्या वगैरे काढेल म्हटलं. पण आज की नाही मला फक्त वरून त्याला स्वच्छ करून घ्यायचा होता. तर आता म्हटलं गुढीपाडवा पण आहे 2 दिवसावर. तर हा ब्लॉग की नाही गुढीपाडव्याचे 2 दिवस आधीचा आहे आणि तर ते सगळं क्लीन केलं. त्यानंतर म्हटलं चला दुपारी मग सगळं आवरून झाल्यावरच मी अंघोळ वगैरे करून फ्रेश झाले आणि त्यानंतर म्हटलं चला आता गाठी वगैरे तयार करायला घेऊया म्हटलं. तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगते. इथं सगळ्या वस्तू मी जवळ घेतल्या. कढई ठेवली गॅसवर. त्यामध्ये की नाही आपल्याला 1 वाटी साखर घालायची आणि 1.5 वाटी पाणी घालायचंय आणि त्याआधी की नाही इकडे आता ताटाला मी तूप वगैरे लावून ठेवते. तूप तेल जे काही असेल ते लावून ठेवायचं आपल्याला आणि त्यामध्ये एक दोरा ठेवून दिलेला आहे असा अर्धगोल आकारामध्ये म्हणजे आपल्याला त्यामध्ये गाठी टाकता येईल. त्यानंतर एक खायचा सोडा पण घालायचा म्हणून तो पण घेते जवळ. सगळं जवळ घेऊन ठेवलं म्हणजे पाक जास्त घट्ट वगैरे होत नाही. कारण लागलीच ती प्रोसिजर आपल्याला करायला लागते. आणि इकडे की नाही आता मी ताटात करतेय. मी मागच्या वर्षी की नाही वाटीमध्ये केल्या होत्या. वाटीला तूप लावायचं. एक 5-6 वाट्या घ्यायच्या, 6-7 वाट्या आणि त्यामध्ये दोरा ठेवायचा. त्या पण गाठी खूप छान होतात. तर पण म्हटलं ह्या वर्षी की नाही ताटात करून बघूया म्हटलं. तर इकडे आता साखर घेतली मी वाटीभर. त्यामध्ये आता 1.5 वाटी मी पाणी घातलेलं आहे. त्यानंतर त्याला चांगलं ढवळत राहायचंय आणि नंतर मग चांगली उकळी येऊ द्यायची त्याला.
तोपर्यंत इकडे हे ताटाचं व्यवस्थित आता पसरून घेते मी, कारण मग चिकटायला नको, कारण शेवटी तो पाकच असतो, ताटाला चिकटू शकतो किंवा वाटीला पण चिकटू शकतो. तेल तूप जे काही असेल ते आपण लावू शकतो या ठिकाणी. तर आता लावून घेते. त्यानंतर इकडे उकळी आली ना की मग त्याला चांगलं ढवळायचं, खाली लागायला नको कढईला. इकडे आता चांगलं त्याला ढवळून घ्यायचंय आणि बराचसा वेळ लागतो, 15 ते 20 मिनिटं लागतात पूर्ण व्यवस्थित पाक तयार होण्यासाठी. आणि त्यामध्ये आता आपल्याला की नाही फूड कलर आपण घालू शकतो. जर का पांढऱ्या रंगाची गोळी आपल्याला, गोळी नाही गाठी पाहिजे असेल तर मग आपण त्यामध्ये कलर वगैरे काहीच घालायचं नाही. छान अशी पांढरी शुभ्र होते. एक लिंबू पिळला तरी चालतं, अर्धी फोड लिंबाची. तर आता इकडे की नाही खायचा सोडा आपल्याला घालायचा आहे, पण अजून नाही, तो थोड्या वेळाने घालणार आहेत आपण. मग त्याआधी म्हटलं बघूया की पाक जमतोय की नाही. त्यानंतर आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे अर्धा चमचा, पोहेचा अर्धा चमचा, आणि त्यानंतर मग त्यामध्ये थोडासा फूड कलर घातला मी आणि आता छान उकळलं होतं. आणि आता गाठी तयार करायला घेते. तर अशा पद्धतीने आपल्याला टाकून द्यायचं आहे. आणि वाटीमध्ये केलं तरी छान होतात किंवा आप्पे पात्रामध्ये केलं ना तरी सुद्धा छान होतात. तर इकडे आता मी टाकून घेते आणि एक 5-7 मिनिटातच त्या मस्त अशा थिक होतात आणि आपण नंतर काढून घ्यायच्या त्या. तर आता सगळ्या गाठी मी व्यवस्थित करून घेते. आणि घरच्या घरी केलेला काहीतरी वेगळाच आनंद असतो बरं का. त्यामुळे म्हटलं चला आपण ट्राय करून बघूया पुन्हा या वर्षी सुद्धा. मागच्या वर्षी पण मी केल्या होत्या, आपल्या चॅनलवरच व्हिडिओ असेल तोही. आणि झटपट होणारी ही गाठी आपण घरच्या घरी केली ना खूप छान. आणि नंतर आपण आता एवढं गोड काही खाल्लं जात नाही, तर तुम्हाला अजून प्रश्न पडला असेल की ही गाठी नंतर काय करायची. तर असं मुलं खात असतील तर आपण त्यांना खाऊ घाला, किंवा मग आपण चहामध्ये सुद्धा वापरू शकतो, किंवा काहीतरी शिरा वगैरे केला त्यासाठी पण आपण वापरू शकतो. इकडे आता गाठी गार होत होती तोपर्यंत माझ्याकडे एक साचा होता, त्यामध्ये की नाही मी थोडासा साखरेचा पाक टाकून दिला होता. आणि बघा अशा काही चॉकलेट्स मस्त तयार झालेल्या होत्या आणि खायला खूप छान लागत होत्या बरं का. म्हटलं चला मुलांना कामात येतील. मग त्यानंतर इकडे आता, आणि चॉकलेटचे शेप तर मुलांना खूपच जास्त आवडले. गाठी पण आपली एका बाजूला आता गार होत होती आणि बघूया आता तयार झालेली का. वेगवेगळे शेपमध्ये स्टार आणि बरेच असे वेगवेगळे शेप आहेत त्यामध्ये, आणि खूप छान म्हणतात. बऱ्याच वेळा चॉकलेट पण मी बनवत असते त्यामध्ये. तर इकडे आता गाठी आपली रेडी झालेली आणि बघा पटकन अशी निघाली ती. आणि मस्त अशी गाठी रेडी झालेली कलरफुल. तर पांढऱ्या कलरची पण आपण बनवू शकतो. मी मागच्या वर्षी की नाही पांढऱ्याच कलरची बनवली होती आणि ही आपण वापरू शकतो. तर आता चला म्हटलं गाठीचं तर झालेलं आहे आपलं आता, आणि आता स्वयंपाकाची पण वेळ होत आलेली होती. पण त्याआधी की नाही आता जो काही पसारा माझा राहिलेला होता आवरायचा, म्हणजेच भांडी वगैरे राहिलेली होती आवरायची. आणि ही आता जी गाठी वगैरे तयार केली त्यासाठी जी भांडी काढली ती पण आता घासून घ्यायची होती, आणि दुपारची थोडीशी भांडी होती ती पण घासायची होती. तर ते सगळं आता इकडे आवरून घेते मी. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगत जा. आणि ब्लॉग जर का तुम्हाला थोडे पण आवडत असतील ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका. आणि अजूनपर्यंत तुम्ही जर का इन्स्टाला फॉलो केले नसेल तर नक्की फॉलो करा. इन्स्टावर पण आपले व्हिडिओ असतात टाकलेले. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय.